रोज सकाळी अलार्म वाजल्यावर कधी ना कधी एक विचार मनात नक्कीच डोकावतो. सगळं सोडून द्यावं आणि कुठेतरी शांत बसावं. हा विचार प्रत्येकाच्याच मनात येतो. हो ना? म्हणजे ऑफिस, जबाबदाऱ्या, रोजची ही जी धावपळ आहे, या सगळ्यातून पळून जाण्याची इच्छा अनेकदा होते. पण दुसऱ्याच क्षणी वाटतं की नाही, काम तर केलंच पाहिजे. अगदी बरोबर. काम तर आपण टाळू शकत नाही. हा जो रोजचा गोंधळ आहे ना, तोच गोंधळ आजच्या या सखोल चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. विषयांतर या YouTube चॅनलवर स्वागत आहे. धन्यवाद. आपण यापूर्वीच भगवद्गीतेच्या पहिल्या 4 अध्यायांचा सारांश आणि त्यातील शिकवण पाहिली आहे आणि आता आपण 5व्या अध्यायाकडे वळत आहोत. हो, आणि हा 5वा अध्याय खूपच वेगळा आणि महत्वाचा आहे. नक्कीच. हा 5वा अध्याय आहे कर्मसन्यास योग, ज्यामध्ये एकूण 29 श्लोक आहेत. आजच्या या सखोल चर्चेचा मुख्य उद्देश म्हणजे माहितीचा अतिरेक न करता या अध्यायातील कृती आणि संन्यास यातील जे गुंतागुंतीचे विचार आहेत ते अगदी सोप्या भाषेत उलगडून दाखवणे. चला तर मग हे समजून घेऊया. नक्कीच. आणि या 5व्या अध्यायाचा जो दृष्टिकोन आहे तो मला खूप भावतो. कारण हे केवळ एखादे अमूर्त तत्वज्ञान नाहीये. हां. तर रोजच्या जीवनात आपण काय करतो आणि ते का करतो यामधील व्यावहारिक विज्ञान कसे आहे हे यातून उलगडते. म्हणजे फक्त जंगलात जाऊन बसण्याबद्दल नाहीये तर? अजिबात नाही. हा अध्याय आपल्या रोजच्या कृतींबद्दल बोलतो. बरं. या चर्चेची सुरुवात होते ती पहिल्या श्लोकातील मुख्य प्रश्नापासून. अर्जुनाचा जो गोंधळ आहे तो अगदी आपल्यासारखाच आहे. हो, त्याचा संभ्रम अगदी साहजिक आहे. एका बाजूला सर्व कर्मांचा त्याग करणे म्हणजे संन्यास आणि दुसऱ्या बाजूला कृती करणे म्हणजे कर्मयोग. या दोन्ही गोष्टींचे कौतुक केले गेले आहे. मग यापैकी नेमकं श्रेष्ठ काय? हा गोंधळ अगदी आपल्या दैनंदिन जीवनातील गोंधळासारखाच आहे. अगदी बरोबर. दुसऱ्या ते 6व्या श्लोकांमध्ये याच प्रश्नाचे अतिशय अचूक विश्लेषण केले आहे. दोन्ही मार्ग अंतिम मुक्तीकडेच नेतात हे स्पष्ट आहे. पण इथली सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे काय आहे ती गोष्ट? तर योग्य आहे. हो, कारण कृती पूर्णपणे टाळणे मानवी स्वभावाच्या विरुद्ध आहे. माणूस श्वास घेतल्याशिवाय राहू शकत नाही. खरंय. पण मग संन्यासाचा अर्थ काय होतो? कारण आपल्या डोक्यात संन्यासी म्हणजे भगवे कपडे घातलेला आणि जंगलात राहणारा माणूस अशीच प्रतिमा असते. आणि इथेच 3ऱ्या श्लोकात संन्यासाची एक अगदी नवीन व्याख्या समोर येते. खरा संन्यासी तो नाही जो जंगलात जातो, अच्छा. तर तो आहे ज्याच्या मनात कशाबद्दलही द्वेष नाही आणि कशाचीही लालसा नाही. म्हणजे तो बाह्य जगाचा त्याग करत नाही, तर आतील आसक्तीचा त्याग करतो. अगदी अचूक. तो आतून मोकळा झालेला असतो. जर मनात लालसा असेल आणि माणूस जंगलात जाऊन बसला तर त्याला काहीच अर्थ नाही. हां, हे एखाद्या कॉर्पोरेट बर्नआउट सारखं वाटतं मला. आपण नोकरी किंवा शहर बदलून पळून जाण्याचा प्रयत्न करतो, पण आपला ताण आणि आपली असुरक्षितता आपण आपल्या सोबतच घेऊन जातो. खूप छान उदाहरण दिलंत. जोपर्यंत आतली अवस्था बदलत नाही तोपर्यंत बाहेरचा बदल निरुपयोगी ठरतो. इथेच खरी रंजक गोष्ट समोर येते. या अध्यायात एक अत्यंत सुंदर दृष्टांत दिलाय, जो मला खूप आवडतो. 7 ते 12 श्लोकांमध्ये तो येतो. कमळाच्या पानाचा दृष्टांत. हो, तो अतिशय प्रसिद्ध दृष्टांत आहे. ज्याप्रमाणे कमळाचे पान पाण्यात राहूनही पाण्याने भिजत नाही, तसे जो माणूस फळाची आसक्ती न ठेवता कर्म करतो तो पापात किंवा कर्माच्या बंधनात अडकत नाही. हे 10व्या श्लोकात सांगितलंय ना? हो, आणि यामागील जे का आहे ते समजून घेणं महत्वाचं आहे. एक कर्मयोगी पाहतो, ऐकतो, स्पर्श करतो, चालतो, झोपतो, पण आतून त्याला सतत जाणीव असते की मी काहीही करत नाही, केवळ इंद्रिये त्यांच्या विषयात वावरत आहेत. हे 8व्या आणि 9व्या श्लोकात सांगितलंय. ती शांती मिळते. पण जर आपण फळाच्या इच्छेने प्रेरित होऊन काम केले तर आपण अडकून पडतो. नक्कीच. 12व्या श्लोकात हे सांगितलंय, आसक्ती हीच बंधनाचं मूळ आहे. पण इथे मला एक प्रश्न पडतो. 13 ते 17 श्लोकांमध्ये जो कर्तेपणाचा अभाव सांगितलाय, जर आपण काहीच करत नाही तर मग हे सगळं कोण करतंय? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. इथे आपल्याला प्रभू किंवा आतला आत्मा आणि निसर्ग म्हणजेच प्रकृती यातील फरक समजून घ्यावा लागतो. बरं. प्रभू कोणासाठीही कर्तेपणा किंवा कर्म निर्माण करत नाही, तर निसर्ग हे सर्व घडून आणतो. म्हणजे सगळा खेळ प्रकृतीचा आहे. हो, पण अज्ञानामुळे लोक स्वतःला कर्ता म्हणतात आणि तिथेच अडकतात. म्हणजे मी हे केलं, माझ्यामुळे हे झालं, हा जो अहंकार आहे तो अज्ञानातून येतो. अगदी बरोबर. जर आपण याला मोठ्या चित्राशी जोडले तर 18 ते 21 श्लोकांमध्ये ज्ञानी माणसाचे लक्षण सांगितले आहे.
हो, आणि ते सर्वात मोठे लक्षण म्हणजे समदृष्टी. समदृष्टी. हो, म्हणजे समान दृष्टी. एक ज्ञानी माणूस एका विद्वान आणि नम्र ब्राह्मणाकडे, गायीकडे, हत्तीकडे, कुत्र्याकडे आणि अगदी कुत्र्याचं मांस खाणाऱ्या माणसाकडेही एकाच समान दृष्टीने पाहतो. बापरे, हे खूपच क्रांतिकारी वाटतं. म्हणजे तो सर्वांना समान मानतो, पण याचा अर्थ असा नाही ना की बाह्यरूपे सारखी आहेत. नाही, बाह्य रूपे नक्कीच वेगळी आहेत, पण तो ज्ञानी माणूस हे जाणतो की सर्वांच्या आत एकच परमतत्व वसलेले आहे. ब्रह्म. हो, ब्रह्म. तो त्या बाह्य आवरणाच्या पलीकडे पाहतो. म्हणूनच 20व्या श्लोकात म्हटल्याप्रमाणे आनंद आणि दुःख दोन्ही स्थितीत जो स्थिर राहतो तो खऱ्या अर्थाने मुक्त होतो. अगदी अचूक. त्याला आवडते काही मिळाले तर तो हुरळून जात नाही आणि न आवडणारे मिळाले तर तो खचून जात नाही. मग या सगळ्याचा नेमका अर्थ काय? 22व्या ते 26व्या श्लोकांमध्ये इंद्रियांच्या सुखांचे वास्तव मांडले आहे. हो, बाह्य सुखांच्या स्वरूपाकडे लक्ष वेधले आहे. बाह्य संपर्कातून मिळणारं सुख हे मुळात दुःखाचे कारण असते, कारण त्याला सुरुवात आणि शेवट असतो. हे आपण आजच्या काळात डोपामिन हिट असं म्हणू शकतो. या, काहीतरी नवीन मिळालं की छान वाटतं, या. पण ती भावना तात्पुरती असते. शहाणे लोक अशा तात्पुरत्या गोष्टीत आनंद मानत नाहीत. यामुळे एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो. कोणता? खरा सुखी कोण? हा तर सगळ्यांचाच प्रश्न आहे. 23व्या श्लोकात याचं उत्तर आहे. जो माणूस या शरीरात असतानाच मृत्यूच्या आधी काम म्हणजे तीव्र इच्छा आणि क्रोध यांच्या आवेगावर नियंत्रण मिळवतो, तोच खरा सुखी आणि योगी आहे. काम आणि क्रोध म्हणजे आतल्या शत्रूंवर विजय मिळवणं. हो, जेव्हा इच्छा अपूर्ण राहते तेव्हा राग येतो. हे चक्र थांबवता आले पाहिजे. पण हे थांबवण्यासाठी काही विशिष्ट मार्ग सांगितला आहे का? हो ना. या अध्यायाच्या शेवटी 27 ते 29 श्लोकांमध्ये ध्यानाचा मार्ग सांगितला आहे, ज्याला आपण ध्यानयोग म्हणतो. अच्छा, म्हणजे प्रत्यक्ष कृती. हो, बाह्य विषयांपासून मन काढून घेणे, दृष्टी भुवयांच्या मध्ये स्थिर करणे आणि श्वासोच्छ्वासावर नियंत्रण ठेवणे. श्वासावर नियंत्रण हा भाग खूप महत्वाचा आहे. हो, प्राण आणि अपान यांची गती समान करणे. यामुळे माणूस इच्छा, भीती आणि राग यातून मुक्त होतो. आणि या सगळ्याचा अंतिम निष्कर्ष 29व्या श्लोकात आहे, बरोबर? हो, सर्व यज्ञांचा आणि तपस्यांचा अंतिम भोगता परमेश्वर आहे. हे जाणल्याने माणसाला असीम शांती मिळते. हे खूपच सखोल आहे. एकंदरीत या संपूर्ण चर्चेचा मुख्य सारांश काढायचा झाला तर आपण असं म्हणू शकतो की जगात राहून काम करणे टाळता येत नाही, पण ते काम कसे करायचे हे पूर्णपणे आपल्या हातात आहे. कर्माचा त्याग करण्यापेक्षा कर्मातील आसक्तीचा त्याग करणे हाच खरा संन्यास आहे. अगदी बरोबर. कमळाच्या पानासारखे. हो, कमळाच्या पानासारखे अलिप्त राहून. आपण आता या सखोल चर्चेच्या शेवटाकडे आलो आहोत. जाता जाता श्रोत्यांना विचार करण्यासाठी एक प्रश्न नक्की द्यावासा वाटतो. नक्कीच. जर आपली खरी शांती आपल्या सभोवतालच्या परिस्थितीवर नव्हे तर आपल्या आतील प्रतिक्रियांवर अवलंबून असेल, तर आज आपल्या आयुष्यातील अशी कोणती समस्या आहे जिचा त्रास केवळ आपल्या आसक्तीमुळे होत आहे? खूप छान प्रश्न आहे हा. आणि जर आपण त्या समस्येकडे कमळाच्या पानासारखे पाहिले तर काय होईल, याचा नक्की विचार करा. हा विचार नक्कीच अंतर्मुख करणारा आहे. पुढील अध्यायाच्या आणि त्यातील शिकवणीच्या सखोल चर्चेसाठी नक्की जोडून राहा.